आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा दाल तडका बघणार आहोत। त्यासाठी 1 वाटी तूर डाळ मी धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्यानंतर हे बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे। आता ही चमच्याने थोडीशी गटलून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। आता ह्याच्यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊया। तडक्यासाठी काय करायचं, एक तडका पॅन गॅसवर ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे होईल इतकं तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे पण टाकून घ्यायचे। जिरे पण छान असं तळलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण किंवा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या इथं मी 2 घेतलेल्या आहेत कट करून, त्या 2 मिनिटं तेलामध्ये अशा हलवून घ्यायच्या आहेत। आता गॅस बंद करायचा आणि बंद गॅस केल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायचे। इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। मिक्स केल्यानंतर हा जो आपला तडका आहे तो डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं। ह्या डाळीमध्ये पाणी घालण्याची गरज नाही, कारण दाल तडका हा थोडासा घट्टसर असाच असतो। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ह्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची। काही जण काय करतात की उकळी देत नाहीत, तर तसंही चालतं, पण उकळी आल्यानंतर काय होतं की ते एकसंध आणि एकजीव होतं। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथं आपला मस्त दाटसर आणि एकसंध असा दाल तडका खाण्यासाठी तयार आहे। गरम गरम जिरा राईस बरोबर हा दाल तडका खूप छान लागतो खायला। आता जरी तुम्हाला हा दाल तडका थोडा पातळ वाटत असला तरी थंड झाल्यानंतर तो थोडा घट्ट येतो। तर इथं आपला मस्त दाल तडका तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि खाऊन पण बघा। जर आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।